घोड्याच्या युवा क्रिकेट संघ बेनगे नागलेवाडी ह्या संघामध्ये आणि श्री आई भद्रकाली इलेव्हन तारावाडीचा ओमकार याला विनंती करतो की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ओमकार यांना मिळालेला आहे। ओमकार याने आपलं सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे। मी देवांशीताई चंद्रकांत गाडी यांना विनंती करतो की आमच्या मंडळातर्फे त्यांचा सत्कार इथे करण्यात येतो। कारण आम्ही जरी इथे क्रिकेटमध्ये नाव मोठं करत असेल परंतु तुमचं कार्य खूप मोठं आहे। कारण डॉक्टर होणं तितकंच सोपं नाही आहे। कारण त्याच्यासाठी सीईटी द्यावी लागते, प्रचंड अभ्यास करावा लागतो, प्रचंड मेहनत करावी लागते, त्यानंतर हा दिवस ठेवला जातो। मी देवांशीताई यांना विनंती करतो की टॉस का बॉस इथे यायचं आहे आणि निलेश दादा साखरकर इथे आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की डॉक्टर देवांशीताई गाडी यांचा त्यांनी इथे शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। टाळ्यांचा गजर होते जरा देवांशी जरा समोर लाईव्ह चालू आहे दादा। जे सर्व खेळाडू समोर आहेत त्याला जरा विनंती आहे की त्यांनी थोडस बाजूला व्हायचं आणि इथे सत्कार केला जातो की देवांशी चंद्रकांत गाडी, डॉक्टर देवांशी चंद्रकांत गाडी आपल्या आडेर परिसरामधलं एक मोठं नाव। डॉक्टर होणं तेवढं सोपं नाहीये ताई, तुमची सेवा रुग्णसेवा अशीच चालू राहू दे। मी निलेश साखरकर यांचे सुद्धा आभार मानतो की ते इथे वेळात वेळ काढून आलेले आहेत। यानंतर आपण सामन्यामध्ये वळतोय, सामना चालू होणार आहे तो भगवती कशेळी विरुद्ध श्री घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी ब या संघांमध्ये स्वयंसेवकांना सूचना असेल की त्यांनी या सामन्यामध्ये आपापली भूमिका चोख बजावायची आहे आणि ते स्कोर चेंज होतोय। घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी ब त्याचप्रमाणे अजून एक आम्हाला माहिती मिळते इथे कपिल घाणेकर आम्हाला माहिती पुरवतात की नवजोत देवप यांनी आताच मुंबईमध्ये आपलं स्वतःचं मेडिकल खोललंय, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ जाऊ दे। जास्तीत जास्त औषधं तुम्ही त्यांच्या इथे खरेदी करा आणि मॅच मध्ये वळूया। भगवती कशा या संघाने नाणेफेकीचा कप जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग सुद्धा लावलेली आपली। हे अंपायर कोण जातो हे निवृत्ती भोसले आणि शब्बीर कासो हे या मॅचचे पंच असणार आहेत। निवृत्ती भोसले आणि शब्बीर कासू दोन्ही पंचांना विनंती असेल की त्याने चेंडू घेऊनच मैदानात जायचंय। स्कोर चेंज होतोय। भगवती कशे या संघाकडून प्रथम आपल्या क्षेत्र म्हणजे गोलंदाजी पाहायला मिळेल ती आणि घोड्याच्या क्रिकेट बेनगी नागलेवाडीच्या संघाला विनंती असेल की डगआउट मधून जायचंय, आमच्या समोर राहायचं नाहीये कारण आम्हाला काही दिसत नाहीये। वैभव नागले या संघाचे कोच त्यांनी बाजूला घ्यायचंय आणि अक्षय नागले याचं बाजूला व्हायचंय आणि आराध्य हळजणकर हे एक मोठं नाव। भगवती कशाची ज्या ज्या ठिकाणी मॅच असणार आहे तिथे हा खेळाडू हा संघ मालक त्या प्रत्येक खेळाडूची काळजी घेताना दिसतोय। आता सुद्धा बघा त्यांच्या डाव्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती वडापावची बॅग ब्लू कलरची आणि मिरिंडाची बॉटल। अरे ते आम्हाला दिली तरी चालेल, आम्ही सुद्धा तुमच्यात खेळाडू आहोत। आणि सर्व टाक ना
एकच ठेव बॉक्स जुना. हॅलो जुना एक राहू दे ना, तो राहू दे. हा टाका ना. मंग्या बॉल संपले. एकही नवीन बॉल एक बॉक्स आहे. एक बॉक्स आहे नवीन. कुठे आहे? बघ कधी उघडून बघ. हा काय वाटत आपण टाका. अरे फोन असे ठेवतात पण ला. हा. काय आहे? चल नवजोत. नवीन आहे. नवजोत कुठे आहे मेडिकल खोललंय? मुलुंडला ईस्ट वेस्ट. हा ये सचिन दा. चल थँक्यू. हा ये. चला डॉक्टर वंशी का गाडी काय देवांशी ना. सामन्याला सुरुवात होते. गणेश अभि आणि गणेश मॅचला लवकर सुरुवात करायची. तर थोडा आवाज म्यूट करा दादा. आता चालू केलं सर चालेल. 31 नंबर परेश, त्यानंतर अभि. फलंदाजीची धुरा समाजात दिसेल. बॉलरचं नाव असेल उग्या हळदणकर आणि स्कोरर उगेश त्याचं नाव त्याला उग्या म्हणतो. उगेश हळदणकर. सर्वेश पाटील यांना दमवलं जात आहे, म्हणजे त्यांचा वॉर्मअप करून घेतला जातोय. फिल्डिंग चेंज होते. अभि सांगा उगेश हळदणकर यांच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू टाकला जातोय अभि यांच्यासाठी. अभि याने भुरावणं फिरवलेला आहे नेहमीप्रमाणे भुरावणं फिरवलेला आहे. ते चेंडू बघत नाहीयेत, कुठला चेंडू कुठे मारला पाहिजे याची जरा सुद्धा अभ्यास केला जात नाहीये. पुण्याच्या वेळी चूक होते, पुण्याच्या वेळी चेंडू निर्णय जातोय. पुन्हा एकदा अभि आपली भूमिका चोख बजावत आहेत. आता काढतो बघ. अभि यांचा पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू काढवलेला. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा आरामात निघतील. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. गणेशवाडीचे थोडेसे दमलेले आहेत. सुरुवातीपासून त्यांच्यामध्ये थोडासा उत्साहाची कमी आपल्याला दिसते. या ठिकाणी 2 धावा अक्षय नागरे म्हणतात मी असो तरी धावून काढल्या असत्या, परंतु तितकंसं अक्षय सोपं नसतं. मैदानात गेल्याच्या नंतर ज्यावेळी आपण मैदानामध्ये जातो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की काय होतं. आणि बऱ्याच दिवसांनी आनंदाची गोष्ट असेल तर वैभव नागले आपल्या दाढीवरून हात फिरवतात, कारण ड्रीम 11 मध्ये त्यांची बऱ्याच वर्षानंतर निवड झालेली आहे. त्यामुळे ते खुश आहेत मनातल्या मनात. त्यांना माहिती आहे, जाणीव असेल त्यांचे हात शिवशिवतात कशी गोलंदाजी करतोय बऱ्याच वर्षानंतर आणि सर्वांना दाखवतो की मी का तुमच्या बाहेर बसवतो. गणेश लेग साईडच्या दिशेने सर्वेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे आणि गणेश स्वतःचं खातं खोलतो. संघाच्या खात्यामध्ये 1 बरोबर ते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2. इथून आवाज येतो. अजून तिथे बघ. तू बोल काय सांगतो. मुकेश अभि यांच्यासाठी ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला पुन्हा एकदा दिसलेला आहे. प्रसाद तिथे चेंडू अडवतोय. 1 धाव तर घेतलेली आहे आणि एका धावेत समाधान मानावं लागेल. मगाची पहिला की पहिल्यांदा मगाचे घोडेश्वर क्रिकेट संघ बेनगे नागलेवाडी जे प्रमुख स्टार खेळाडू खेळले होते त्यांनी फक्त 14 धावा गेल्या होत्या. गणेश यांना ऑफसाईडच्या दिशेने चेंडू दिसत नाही. लेग साईडच्या दिशेने काय चेंडू मारणार. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा चौदा चूक होते. पुन्हा चौदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. धावसंख्या आहे तिथेच 3. उगेश हळदणकर अपेक्षापेक्षा सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. वा काय सुरेख फलंदाजी दिसते गणेश वाडेश्वर यांच्यासाठी. बॅटिंग मागून घेतली होती त्यांनी आपल्या संघाकडून आणि त्यांनी दावा केलेला आहे त्या गणेश 3 चेंडू आणि 1 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी करतायत ते अभि आणि गणेश आपल्या संघासाठी. कुठल्या प्रकारची घाई नाही आहे, तर त्यांना माहिती आहे की आपण आपल्याकडे धारदार तेजदार असे गोलंदाज आहेत. आता गोलंदाजी घोडा समाजासाठी ते पार्थ सामना करतो अभि. 3 चेंडू 2 धावा. खूप मोठा पराक्रम करून अभि. पार्थचा चेंडू बघूया कशा प्रकारे खेळणार. पुन्हा एकदा वाव सुरेख गोलंदाजी होतं. पार्थ
ट्रिपल चेत करतो अभिया. हा आणि अभिया 50च्या सरासरीने धावा करतात. 4 चेंडू आणि 2 धावा. म्हणजे अनिल अस्मानाने परत आणि अभि तंबूत परततायत. आणि सिद्धेश वारिशे नेहमीप्रमाणे लेट. मॅच झाल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येत आहे पहिला चेंडू अभियाना काही कळलेलं नाहीये. त्यांनी बॅट फिरवायची फक्त भूमिका पार पाडलेली आहे. आणि चेंडू फसवा. त्रिपळाची दोन अभि तंबूत परततोय. कोरडेच्या युवा क्रिकेट संघ बेलगी लागलेला ब या संघाला मोठा धक्का मिळतो तो अभियांच्या स्वरूपात. अभिसारखे खेळाडू तिथे टिकून राहणं गरजेचं होतं. अभिने 4 चेंडू मध्ये 2 धावा केलेल्या आहेत. 50च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत. खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ते भगवती कशी या संघाकडून आपल्याला अतिशय निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. अशी ते धारदार गोलंदाजी केली जाते. नाही अमर सुंदर चेंडू. गोल्डेश्वर युवा क्रिकेट संघ बेलगी नावाच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. चेंडू बॅटला लागला नाही की ते व्हाईटची अपेक्षा करतायत. परंतु इथे क्रिकेटमध्ये नियम आहेत काही ठरलेले. जर चेंडू एसटी वरून गेला तर व्हाईट देण्यात येत नाही. आणि पंच निवृत्ती भोसले आणि शब्बीर कासू उन्हामध्ये राहून अतिशय दक्ष पंचगिरी करतायत. बाहेर त्यांचा पुढील चेंडू अमर यांना पाय पुढे मागे करून आणि परत हिट विकेट. पाय पुढे मागे करून काही होणार नाहीये. नानाचा नाना. अरे नाना खेळतो. हे जा जा सर्व जा मग. हो का आणि अमर हिट विकेट होतात. आपल्याच संघाचा कित्ता गिरवतात तिथे ब खेळाडू. बघाची त्यांनी 14 धावा केल्या होत्या. दादा धावा किती झाल्या? 2 विकेट. नाना तू 2च रन दिले खाली. अरे काय हे स्कोर बरोबर लिहा. धाव संख्या झालेले 3. पार्थ अमर मेले हिट विकेट. पार्थ यांचा पुढील चेंडू सर्व्हिस यांच्यासाठी. वाव सुरेख फटका मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव तर घेते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कुठल्याही प्रकारची घाई दिसत नाहीये. धाव संख्या झालेली आहे 4. म्हणून उपयोग का. पार्थ यांचा पुढील चेंडू सामना करतो गणेश. गणेश यांच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे की ते षटकार चौकार मारू शकतात. परंतु या ठिकाणी सुद्धा त्यांना ते क्षमता आपली सिद्ध करावी लागेल. आपल्या संघासाठी अत्यंत धावा जमाव्या लागतील. कारण 24 चेंडूमध्ये 30 धावा तरी धावफलका लावाव्या लागतील. आणि ह्या मध्ये होऊ शकतात एखादं षटक होऊ शकतं 10 ते 20 किंवा रनचं जास्तीत जास्त धावा देणारं षटक ठरू शकतं. त्यामुळे हार न मानता गोरडेश्वर क्रिकेट संघ बेलगी नागलोरच्या खेळाडूंना झुंज द्यावी लागेल. धावा करायला लागेल. 1 चेंडू आता तर 2 धावा ह्या ठिकाणी तर होणं गरजेचं आहे. बघूया. परंतु गणेश धावेपर्यंत यष्टीरक्षक सुद्धा तिथपर्यंत पोहोचतोय. संघाच्या खात्यामध्ये 1 नंबरवरती संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 5. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ते गोरडेश्वर क्रिकेट संघ बेलगी नागलेवाडीचा अ संघ असू दे किंवा ब संघ दोन्ही संघ तशीच फलंदाजी करताना दिसून येतात. पार्थ यांचा पुढील चेंडू सर्व्हिस यांच्यासाठी. पुन्हा एकदा त्रिपळचे. आणि आता जातात हे तेजस. अरे नानाला पाठव तुम्ही काय करता. सर्व त्रिपाळीचित होतोय. पार्थ यांनी या षटकामध्ये 3 फलंदाज त्रिपाळीचित केलेले. पार्थ यांच्यासाठी खूप म्हणजे ही कामगिरी त्यांच्या संघाला. आणि गोलंदाजी धुरा आता आपल्याला पाहायला मिळते ती कौस्तुभ हळदणकर. बघू ती कशी या संघाचे एक प्रमुख आधारस्तंभ. या ठिकाणी बघू ती कशी हा संघ गेल्या वर्षी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला होता. तोच हा संघ झुंज देण्यासाठी हा संघ ओळखला जातो. गणेश वारिशे. मी मागाचे सांगितलं होतं चेंडू सरळ बॅटीने जमत नाहीये तर आपण रिव्हर्स स्वीप खेळायची काय गरज आहे. कारण संघाला त्याची गरज नाही आहे. चेंडू आधी सरळ बॅटला तरी लागू दे आणि त्याच्यानंतर रिव्हर्स स्वीप. बघूया संघाची धावसंख्या झालेले 5. सुंदर. हा असेच शॉट मारावे लागतील. परंतु
हा शॉट मात्र थोडासा अतिशय सुरेख शॉट मारला होता गणेशाने, परंतु चेंडू सरळ गेलाय तो प्रसादांच्या हातामध्ये. थोडासा चेंडू इकडे तिकडे गेला असता तर हा चेंडू सीमारेषे पार दिसला असता 6 धावांसाठी, परंतु रन कशी झाली, विकेट गेली, आउट पाचच झाले. 5 या धावसंख्येवर 4था गडी बाद होतोय. हा साहिल आणि आता गणेशांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते साहिल. गणेशने किती बॉल किती केले का? 6 बॉल 2. आणि गणेशाने सुरेख फलंदाजी केली आहे. 6 चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. सिंगल सिंगल काढा. 24 बॉल 24 रन नाही होत. सुरेख फटका मारलेला आहे ते साहिल यांनी. एक धाव घेतलेली आहे संघाच्या खात्यामध्ये. 1 ने भरभरते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. आणि आता मात्र त्यांची प्रतीक्षा आहे ते तेजस नागले. बऱ्याच वर्षानंतर संघाला प्रोत्साहन केल्याच्या नंतर हो तेजस याने ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिल्या. धावसंख्या झालेल्या 7. तेजसने खातं खोललंय. जवळजवळ 12 वर्षाच्या नंतर तेजस यांना संघाला प्रोत्साहन दिल्याच्या नंतर बॅटिंगची संधी मिळालेली आहे. तेजस यांनी पहिल्या चेंडूवरती रन घेतलेला आहे. अशा धावा करायच्या होत्या त्या घोड्याच्या युवक बेंगी नागलाडच्या संघाला. नाना सुद्धा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी कौस्तुभ सारखा गोलंदाज, हुशार गोलंदाज, कमीत कमी 20 धावा तर धावफलकावर लावाव्या लागतील. घोड्याच्या युवक बेंगी नागलाड या संघाने 14 धावा केल्या होत्या आणि 15 धावा तरी तो ब संघ करणार का बघूया. कौशल यांचा पुढील चेंडू नाना यांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने 1 धाव. आता इथे मात्र 2 धावा सहज निघणार आहेत. 2 धावा तरी सहज निघणार आहेत. आणि नाना तंबूत परततात कारण ते प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी दिली पाहिजे हे ध्येय घेऊन उतरलेला आहे संघ. आणि साहिल जागा घेण्यासाठी जात आहेत ते अक्षय नागले. धावसंख्या झालेल्या 7. ओव्हर पण संपली. कौस्तुभ यांची सुद्धा ओव्हर संपलेली आहे. कौस्तुभ यांनी फक्त 1 धाव दिलेली आहे. आणि हा आता तो व्हिडिओ होते दिवसभर उद्या परवा आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ हळदणकर यांनी फक्त 1 धाव देऊन 2 विकेट घेतलेले आहेत. आता वर्षभर भगवती कसे या संघाला हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे. सर्वेश पाटील तिथे हसतात कारण त्यांना याची जाणीव आहे. आता ते रसन जाताना त्यांना ऐकावं लागणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 4था षटक घेऊन येतो तो मिलिंद पाटील. सामना करेल तो तेजस. तेजसने आपल्या संघाच्या धावा वाढवाव्या लागतील. कमीत कमी 20 धावा तरी धावफलका लावा लागतील. मिलिंद पाटील एक हुशार गोलंदाज. या गोलंदाजाने तेजस नागले सुरेख शॉट, सुरेख कडक पहिला षटकार. घोडाच्या खेळाडूला पाहावं लागेल. तेजस यांना आता आपण का उतरवलं नाहीये. तेजस आपली फलंदाजीची पुरा व्यवस्थित सांभाळते. पहिला षटकार तेजस नागले सुद्धा आज व्हिडिओ ठेवणार. षटकार तेजस नागले. आता बघूया मिलिंद पाटील यांच्यासाठी दुसरा चेंडू सुद्धा सुरेख. आता मात्र 2 धावा घ्यायच्या आहेत आणि पार ते करतायत. आणि तेजस नागले सुरेख सुरेख पारदंता खेळाडू. पुन्हा एकदा अक्षयला धावावं लागेल. या धावा 2 करावे लागतील पण 3 धावा. आता अक्षय नागले सुद्धा दमलेले आहेत. टोपी सुद्धा थोडीशी काढून त्याने इशारा केलेला आहे तेजस यांना की नको जास्त धावा नको. तेजस एक षटकारांशी अतिशय सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावगुणात त्यांनी वाढवलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 17. म्हणजे घोड्याच्या या संघ बेंगी नागले या संघाला त्यांनी गाठवलेला आहे. बघूया मिलिंद पुढील अक्षय यांच्यासाठी. अक्षय यांनी सुद्धा चेंडू कटवलेला. चेंडू जातो सीमारेषा पार 6 धावांसाठी. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात तेजस आणि अक्षय यांच्याकडून. ही जोडी बघा जबरदस्त जोडी जमलेली आहे. मिलिंद यांच्यावर 2 प्रहार केले होते त्यांनी धावसंख्या वाढवलेली आहे. आता मात्र घोडेश्वरी वगैरे संघ बेंगी नागलवाडीचे कर्णधार मंगेश यांना थोडीशी आश आणि पंचांचा वाढ विचारायचं. धावसंख्या झालेले 24. आता मात्र हा सामना चुरशीचा होणार यात काही शंका नसेल कारण गणेश वारचे यांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडासा स्माईल आलेला आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं 24 अजून 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. अजून तरी 1 शॉट पुन्हा एकदा. आणि अक्षय यांचं शरीर एवढं आहे की ते
चेंडू वाचवू शकलेला नाही. इथे जर दुसरा कुठला फलंदाज असता तर हा व्हाईट चेंडू गेला असता. पण अक्षय तुमची चुकी नाही आहे. तुम्ही समोर शॉट मारा, समोर षटकार मारा, त्याची गरज आहे संघाला. संघाची ताकद आहे 24. 2 चेंडूमध्ये 2 धावा जरी आल्या तरी तुमचा संघ आला असेल तर महत्वपूर्ण असेल. अक्षय चेंडू कटवलेला भोयाच्या झळकाली आहे. बघूया सौरभ, आणि सौरभ कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. ए सिद्धू एक तरी पाहिजे. धावा झालेल्या आहेत 24. अक्षय नागरे सुद्धा आज व्हिडिओ ठेवणार आहेत. काहीतरी मागणी सुद्धा केलेल्या रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हचे आमचे दादा सौरभ दादा मयेकर यांच्याकडे मागणी केलेली आहे की तो षटकार बघायचा व्हिडिओ फक्त मला पाठवा. बस माझी टीम जिंकली नाही तरी चालेल, माझा तो षटकार लोकांना दिसला पाहिजे. अक्षय तुमचा षटकार दिसत नाही. मिलियनचा पुढील चेंडू सामना करेल तो सिद्धेश थोडं लेट आल्यामुळे आपल्याला दिसेल. हे बेनके संघाचे ऑफर केला, एक धाव घेतलेला, 2 धाव काढायला लागतील. 5 मिनिटांमध्ये चेंडू गेलेला. परत बघूया आणि तेजस आणि फलंदाज बाद होत आहे. ओव्हर संपलेली आहे. पंचाचा षटक संपला. धाव संघ झाला 25, जिंकण्यासाठी 26. भगवती कशी संघाला विनंती असेल की यांनी डगआउट मधून जायचं आहे. 26 धावा करायच्या आहेत. बाद झालेल्या आहेत. वैभव नागले खुश आहेत आपल्या टीमच्या परफॉर्मवर. आता त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चेतन नागले थोडेसे नाखुश, कारण त्यांच्या संघाला वैभव नागलेच्या संघाने गाठवलेला आहे. 2 फलंदाज उतरवले होते, तेजस आणि अक्षय. वा काय सुरेख फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तेजस आणि अक्षय यांच्याकडून. तेजस आणि मगापासून प्रत्येक मॅचचा गेम बघितला होता, चेंडू सीमारेषे पार घालवला होता. तेजस नागले अतिशय सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आणि गौडेश्वरी क्रिकेट संघ बेनके नागलेवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी वेळात वेळ काढून, इथे वेळ काढायचा नाही आहे, तुमची गरज इथे मैदानामध्ये. सिद्धेश वारशे पण का हसत येतात बघा. परेश यांच्या पुढे चर्चा करत येतात. पहिल्या चेंडूवर बोलते 2 धावा घेतल्या आहेत, परंतु 2 धावा आलेल्या नाही का. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. ये उद्या लोक चला तुम्ही. त्या दरम्यान इकडे फोकस करायचा. घोडेश्वर युवा संघ बेनके नागलेवाडी मैदानामध्ये शिस्तबद्ध रीतीने जाताना दिसतोय. वैभव नागले जिथे असणार तिथे शिस्त असणार आहे, कारण वैभव नागले या ग्राउंड मध्ये आपला संघ घेऊन जाताना दिसत आहेत. आपल्याला पाहायला मिळेल ते 24 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते भगवती कसे या संघासमोर अतिशय भगवती कसे या संघासमोर अतिशय आंतरराष्ट्रीय प्रमाणे खेळाडू आपल्याला दिसत. सौरभ दादा हळवणकर यांचा चष्मा तुम्ही बघा. जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा खेळाडू छोटा म्हणजे नाव जरी सौरभ असेल तरी भोळा या नावाने, टोपण नावाने ते ओळखले जातात या परिसरामध्ये. आणि आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ते अनेक सामने या ठिकाणी त्यांनी भगवती कशे या संघाला जिंकून दिलेलं आहे. तेच सौरभ आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे भगवती कशेचं समोरचं नाव आपल्याला पाहून दिसतंय. ते काळ्या टोपीमध्ये घालून सौरेश पाटील हे सुद्धा आपला व्यस्त कार्यक्रम म्हणजे जो पेट्रोल पंप तुम्हाला दिसतो तो सर्वेश दादांचा आहे. त्याच्यानंतर ऋषभ हळदणकर म्हणजे तो भगवती कशाचा एक उत्कृष्ट म्हणजे ह्या खेळाडूचं सुद्धा कौतुक करावं लागेल. गोट ही ते झालेले आहेत म्हणजे अतिशय म्हणजे कसेही सांगावं. त्याचबरोबर शेवटचा जो तो आपला प्लेअर दिसतो हातून जातो तो अभिदादा हळदणकर. खूप मोठं नाव. KPL ज्याने घडवली, KPLचं स्वप्न ज्याने पाहिलं, कशाली प्रीमियर लीग आणि ते स्वप्न सत्यात उतरून दाखवलं ते अभिदादा हळदणकर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून. आणि त्याचसोबत दोन सिक्युरिटी गार्ड सोबत आपल्याला पाहायला मिळतात. ते आराध्य हळदणकर त्याच्या फोनवर बोलणं चालू असतं. 2 सिक्युरिटी गार्ड उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला त्यांच्या दिसत आहेत. फोन चालू आहे, लाखोचे कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याच्यानंतर आज मरतोय की उद्या मरतोय कंटिन्यू आपल्या हातामध्ये स्प्राईटची बॉटल ठेवणारे उगा दादा हळदणकर, उगेश हळदणकर जे चायनीज सेंटरचे मालक. आज जर ते संघ त्यांचं जिंकलं तर प्रत्येक खेळाडूला ते चायनीज फ्री मध्ये दिलं जाणार आहे. आणि बॉल घेऊन जायचा नवीन चेंडू. शब्बीर कासू जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 24 चेंडू आणि 26 धावांचं. वाटतं तितकं सोपं आव्हान नसेल, कारण घोडेश्वर या क्रिकेट संघ बेनके नागलेवाडीने आपले 2 हिरे लपवून ठेवले होते, तेजस आणि अक्षय. आज संपूर्ण ग्रुप मध्ये तुम्हाला हे 2 व्हिडिओ दिसणार आहेत. एक तेजस नागलेंचा षटकार मारलेला व्हिडिओ स्टेटसला दिसेल. त्यांनी लेग साईडच्या दिशेने षटकार मारला होता आणि त्यांचे बंधू ज्यांनी आपल्या टी शर्टवर लिहिलेले 45 ते रोहित शर्माला आपला आदर्श मानणारे
अनेक खेळाडू गोल्डेश्वर क्रिकेट संघ बेनगन नागलवणे पाहायला मिळत आहे. संकेत कातकर यांच्या टी शर्टवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं 45 नंबर. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीमध्ये निवृत्त घेतलेले रोहित शर्मा यांचा वारसा ते पुढे चालवताना दिसत आहे. आणि आपल्या दोन भावांचा खेळ इथे पाहताय ते चेतन नागले की ही स्पर्धा भरवते तर त्यांचं स्वप्न आणि स्पर्धा भरवण्यासाठी जे दिवस रात्र दीड महिने मेहनत घेतात ते तेजस चेतन नागले त्यांच्या हातावर आपला आता उजवा हात त्यांनी खिशामध्ये कशासाठी घातले ते देव जाणो. त्यांच्या हातावर आपल्याला पाहायला मिळतं ते वेद हे त्यांच्या मुलाचं नाव. आपल्या मुलावर प्रचंड प्रेम करणारा माणूस, परंतु मुलापेक्षा सुद्धा क्रिकेटवर ज्यांचं प्रेम अतिशय जास्त म्हटलं तर वावगं ठरलं नाही असं चेतन म्हणजे जो स्वतः उपाशी राहतो आणि इतरांना खाऊ घालतो तो चेतन आपल्या संघासाठी अत्यंत भरीव कामगिरी पार पडतो. त्यांचा संघ जरी स्पर्धेमधून पहिल्याच सामन्यामध्ये अतिशय दारुण पराभव पत्करून बाहेर गेला असला तरी चालेल, परंतु त्यांचा दुसरा जो संघ आहे गोल्डेश्वर युवा क्रिकेट संघ बेनके नागलवाडी अतिशय सुरेख फलंदाजी केली आहे त्यांच्या खेळाडूंनी. 24 चेंडूमध्ये 26 धावांचं लक्ष दिलं इथे. भगवती कशे या संघाला, भगवती कशे या संघामध्ये जो प्रमुख खेळाडू असेल ज्याच्यावर सगळ्यांचे डोळे लागलेले असेल तो खेळाडू असेल भोल्या हे आम्ही म्हणतो त्यांचं प्रेमाने दिलेलं नाव. त्यांच्या टी शर्टवर आपल्याला दिसेल ते राहुल द्रविड यांचा क्रमांक 5 आणि नाव दिसेल ते SAURAUBH सौरभ हे जरी नाव असलं तरी 5 हा जरी आकडा असेल आणि त्यांच्या सोबत आहेत ते 10 अंक म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 अंक ज्या खेळाडूने गाजवले तो सचिन तेंडुलकर यांचा नंबर घेऊन प्रसाद म्हणजे KPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू हा ठरलेला होता, परंतु त्यांचा परफॉर्मन्स मात्र 0 ठरलेला होता. ते प्रसाद मात्र आपल्या संघासाठी आता कितपत यश प्राप्त करून देणार ते आता पाहणं रंजक ठरेल. इथे थोड्याच वेळ आपल्याला जर आणि तरचा सामना पाहायला मिळेल. कोण होणार हिरो, कोणाचा फोटो छापला जरा उद्याच्या पेपरमध्ये ते आपल्याला कळेल, कारण कागदावर सर्वच हिरो असतात, परंतु जो प्रत्यक्ष मैदानामध्ये परफॉर्मन्स करेल तो ठरणारा या स्पर्धेचा हिरो. तो हिरो होण्याची संधी प्रत्येकाला असणार आहे. भोळ्यांच्या पाठीवर राहुल द्रविड यांचा नंबर असला तरी ते फलंदाजी मात्र युवराज सिंग प्रमाणे करतात, म्हणून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतील ते तेजस अमर तो कोण सर्वेश आणि नाना म्हणजे साहिल लेग साईडच्या दिशेने चेंडूला अभियांचा पहिला चेंडू आणि सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. अभि आणि सौरभ हे 2000 मध्ये स्पर्धा अनेक खेळतात. आतापर्यंत त्यांचा आमने सामने बराच वेळा झालेला आहे. सौरभने अनेक वेळा त्याने षटकार मारले आहेत आणि त्याच वेळी अभि सुद्धा काही कमी नाही. त्याने आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा आउट केलेला आहे, पण या ठिकाणी सौरभ यांची विकेट अभियाना घ्यावी लागली. आपल्या संघासाठी सुरेख चेंडू लागलेला ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू. नाना तिथे फिल्डिंग करतात. कॅमेरामॅन जरा नानाकडे पण फोटो म्हणजे कॅमेरा फिरवायचे ते नाना आहेत ते आता चेंडू अडवलेला त्या जर्सी नंबर 16 कारण ते त्याच्यासाठी येतात आपल्या इथे. त्यांना जेव्हा कळतं की युट्यूब लाईव्हची स्पर्धा आहे जिथे युट्यूब लाईव्ह तिथे नाना आपल्याला दिसणारच आहेत, बाकी कुठल्या स्पर्धेमध्ये ते खेळत नाही आहेत. ते साहिल लागले. आता फलंदाजीमध्ये येतोय तो प्रसाद आपल्या सगळ्यांचा लाडका खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा आदर्श डोळ्यासमोर तो जर्सी क्रमांक 10 घालून मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसेल तो प्रसाद. सामना करेल तो अभि यांच्या गोलंदाजीचा आव्हान असेल तर 24 चेंडू 26 धावांचं. अभि राईट मोठा विकेट मारा करते. प्रसाद यांच्यासाठी डायरेक्ट चेंडू टाकलेला आहे. एलबीचा अपील करतोय पण अभि इथे विसरतोय की इथे एलबी असणार नाहीये. लेग साईडच्या दिशेने चेंडू जाऊन स्वतः यशरक्षक गणेश वरच्या आडवतोय. आपल्या भावाकडे अमर यांच्याकडे चेंडू देतोय परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकला नाही. प्रसाद आपल्या स्वतःचं खातं खोलतोय. त्याचबरोबर इथे भगवती कशे या संघाच्या खात्यामध्ये 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या धाव पोहोचते 2 त्यानंतर VCC रुंडे आणि खालचा भंडारवाडा फालावू या 2 संघामध्ये सामना होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आणि नाणेफेकीसाठी लवकर येते. अभियंता चेंडू बोलाने सुंदर कटवलेला एक धाव घेतलेला अभि धावतात बघूया आणि एका धावर समाधान मानायला कुठल्याही प्रकारची घाई दिसत नाही, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. अशीच फलंदाजी करावी लागेल. त्याला भोला यांना जाणीव असेल की अभि सारखा म्हणजे अभि सारख्या गोलंदाजी खेळून काढणे खूप म्हणजे जोखमीचं काम आहे आणि ते इथे खेळून काढणं गरजेचं असेल कारण अभि हा गोलंदाज हा सामन्याचा निकाल बदलू शकतो. प्रसाद याने सुद्धा ब्लॅकहोल मध्ये टाकलेला चेंडू. आता मात्र एखादा अभि यांना लक्षात लेट आलेला आहे की आणि तोपर्यंत ते जाईपर्यंत 2 धावा का रोखले गेले नाही. अभि स्वतःच्या गोलंदाजी हात उंचावून कामगिरी करतात परंतु थोडेसे ते विसावतात, थोडेसे विसरतात. आपल्या संघासाठी गोलंदाजी केल्याच्या नंतर सुद्धा क्षेत्ररक्षण हा सुद्धा महत्वाचा एक पार्ट असतो क्रिकेटमध्ये. तो त्याने धावून केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 5. पहिल्या षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू बघूया अभि हे प्रसादांची विकेट घेणार का की सौरभ रनआउट होणार की प्रसाद षटकार मारणार.
अभियानचा पुढील चेंडू सामना करतो प्रसाद. धावा करायच्या त्या 26. तेव्हा असं कठीण आव्हान नसेल. 1-1 2-2 धावांची होणार आहे. आणि विघ्नेश आई कमळ बघ. विघ्नेशाने कमळाचे 2 हात मोठे केले परंतु कमळ त्यांच्या हातातून निसटले आहे. चेंडू गेला. आता काय जमिनीवर डोकं टेकलं तरी काय उपयोग होणार नाही आहे. पाय जमिनीवर आपडले तरी काय उपयोग होणार नाही. कारण प्रसाद यांना दिलेलं योगदान तुमच्या संघासाठी किती घातक ठरणार आहे. 1 धाव मिळालेली आहे. ही 1 धाव महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की वाडेश्वर वारिकवाडी विरुद्ध VCC कोमे या 2 संघामध्ये सामना झाला होता. तो सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता आणि शेवटच्या चेंडूवरती वाडेश्वर वारिकवाडी संघाने त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता. त्यानंतर MCC व्यक्तीसोबत ते बाहेर गेले होते. आता मात्र षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भगवती कचे या संघाची धावसंख्या होत्या बिनबाद 6. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 18 चेंडू आणि 20 धावांचं. बघूया वैभव नागले आपल्या कर्णधाराला साजेशी पदाला साजेशी अशी भूमिका पार पडताना इथे दिसत होत आहे. पहिलं षटक अभियान सुंदर टाकलंय. 6 धावा मोजल्यात त्या परंतु कुठल्याही प्रकारचा गडी बाद केला नव्हता. गडी बाद झाला असता परंतु विघ्नेश आणि हात 2 पसरले होते. चेंडू दान केला होता तो जमिनीला. प्रसाद यांना जीवदान दिलं होतं. ते जीवदान विसरून विघ्नेश यांना गोलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक कोटीतील पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो विघ्नेश. राईट मोड विकेट माराकडे पंचांच्या 10 ते 12 पावलं रन ऑफ घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी हा सुद्धा ह्या खेळाडूकडे तुम्ही जाऊ नका. या खेळाडूकडे वेग आहे, अचूकता आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या संघाला कितपत होतो ते पाहणं रंजक वाटत आहे. प्रसाद यांना या चेंडू गोलंदाजी सुद्धा थोडस जपून फलंदाजी करावी लागेल. तसं ते करतील यामध्ये शंका नसेल. वाईटचा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धाव संख्येमध्ये 1 नंबर पडतोय. विघ्नेश नागले अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. चप्पा अचूक असेल तरी त्याला काय उपयोग नसतो. तुम्ही कुठे गोलंदाजी करताय, कुठे चेंडू टाकताय ते तितकंच महत्वाचं असतं. आणि ऑफ साईडच्या दिशेने चेंडू दाणं गरजेचं असतं. लेफ्ट साईडच्या दिशेने गेलेला वाईट चेंडू तुमची योग्यता दाखवत असतो. त्यामुळे विघ्नेशाने ते विसरून सगळं गोलंदाजी करावं. सुरेख चेंडू हे चेंडू आवश्यक असेल, हा चेंडू आवश्यक असेल. असे निर्धाव चेंडू तुमच्या संघाला विजयाच्या प्रगतीपथावर नेऊ शकतात. धाव संख्या 7 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते आता 17 चेंडू आणि 19 धावांचं. एवढा हा सामना झाला असं वाटलं नव्हतं परंतु तेजस नागले आणि अक्षय नागले यांनी जो षटकार मारवते पॉईंटच्या दिशेने तेजस यांना अतिशय शांतपणे चेंडू अडवावं लागेल आणि अडवलेला आहे. तेजस षटकार मारून का होत नसतं. 27 नंबर तुमच्या मागे लिहिलेला आहे. तेवढा धावा तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी सामन्यामध्ये करावे लागतील. त्याची संधी मिळाली तर ते धाव करतील. सांगतो धाव मध्ये 2 ने भर पडतोय. प्रसाद 2 धावने हे करतात. गणेश वाळशे एक उत्कृष्ट यष्टरक्षक लाभलेला आहे. तो घोरडेचे यष्टरक्षक बेनकी नागलेवाले या संघाला विघ्नेशांना टिचून गोलंदाजी करावी लागेल. सामना अजून हातातून गेलेला नाहीये. अतिशय शिस्तबद्ध मारा करावा लागेल. चेंडू निर्धाव दाखवावे लागतील आणि स्वतःच्या संधी विघ्नेश विसरतोय आणि 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही. या संघाच्या खात्यामध्ये 1 ने वर पडतंय. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावं लागतंय. सौरभ येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. डावखोर हा फलंदाजी करणारा फलंदाज या मैदानाचा पुरेपूर अनुभव हा तुम्हाला सौरभ यांच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ यांनी अतिशय गेले वर्षभर माझ्या मध्ये 5 फायनल त्यांनी इथे मारलेले आहे. त्यामुळे त्यांना जाणीव असेल. कारण त्यांचा टी शर्टचा जो वारा येतोय माळाच्या दिशेने आपण लक्ष टाकलं तर तुमच्या लक्षात येईल. वारा हा लेग साईडच्या दिशेने म्हणजे अतिशय सौरभ यांच्यासाठी तो लाभदायक असणार. चेंडू फक्त बॅटला लावायचा सौरभ यांनी पण तो गणेश काय शायनिंग मारण्यासारखं काम करतायत. जिथे चेंडू विघ्नेश चेंडू निर्धाव टाकतात तिथे गणेशांच्या चुकीमुळे 2 धावा देत आहेत. स्वतःच्या फलंदाजीमधून त्यांनी 6 चेंडूवर 2 धावा केलेल्या होत्या परंतु इथे यष्टिरक्षणामध्ये सुद्धा ते चूक करतायत. या 2 धावा तुमच्या संघाचं मनोधैर्य खचवणाऱ्या ठरतील आणि त्याचबरोबर भगवती कसे या संघाच्या मनोधैर्यामध्ये वाढ करणाऱ्या ठरतील. इथे आपल्याला माया लोहार वडापाव खाताना दिसत आहेत. आपल्या संघाची मॅच झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम कमी होत नाहीये. कारण शेवटचा चेंडू या स्पर्धेतील जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माया. बघूया विघ्नेश सामना करतो प्रसाद आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू दिशा दिले आणि तिथे बघा काय फिल्डिंग केलेलं काय चप्पलचा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण डुकराच्या मागून शिकारीसाठी जातो त्याप्रमाणे बॉलच्या मागून वैभव नागले यांनी जाऊन बॉल चेंडू अडवला. चेंडू लगेच पाठवला होता तो विघ्नेशांच्या हातात. एका धावावर समजायला लागलं होतं सौरभ यांना आणि लेसाच्या दिशेने चेंडूला वाईट चेंडू पंच वाईट देतात. विघ्नेश काय गोलंदाजी करता. आपण या गोलंदाजीची गरज नाहीये संघाला. तुमच्यामध्ये अचूकता आहे वेग आहे परंतु तुमच्याकडे डोकं नसलेल्यासारखे तुम्ही गोलंदाजी करताय. आणि धावसंख्या त्यामुळे वाढली आहे. धावसंख्या झालेली 14. या षटकामध्ये 3 व्हाईटचे चेंडू टाकले ते विघ्नेशांनी जे टाकलेले असेल तर धावसंख्या राहिली असती फक्त 11.
म्हणजे जर आपण व्यवस्थित मारा केला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पुन्हा एकदा चौक, पुन्हा एकदा वाईट. आणि गणेश वाडसे यांना आज काय झालंय देव जाणो. वाईट +1. धावसंख्या वाढते, धावसंख्या तर 16. कधी न चिडणारा खेळाडू वैभव नागले सुद्धा आज चिडतोय, कारण त्याला जाणीव आहे की या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी गरज होती तेवढे धावा प्रकार लागल्या होत्या, परंतु अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण गणेश वाडेश्वर यांच्याकडून होतंय. 2 चेंडू त्याने सोडले होते, 1 धाव दिली होती, म्हणजे टोटल 4 धावा त्यांच्या खात्यातच जमा झाल्या. आता या धावा फक्त 12 दिसल्या असत्या. विघ्नेश पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. गोळ्याला त्यांनी टाकलेलं चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या 17, त्यावर 15 षटक संपल्याचा इशारा येतो. विघ्नेश नवोदित खेळाडू आहेत, परंतु अशी गोलंदाजी चालणार नाही. या 3 वाईट जर टाकले नसते तर तुम्ही स्पर्धेमध्ये अजून टिकून राहिले असतात. पण जर आणि तर या 2 शब्दांना अर्थ नसेल. आता म्हणजे सर्वांना ज्याची प्रतीक्षा असेल तो गोलंदाज वैभव नागले बऱ्याच वर्षाने गोलंदाजी घेणार का, की साहिल नागलेसारखा गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहे. साहिल नागले म्हणजे नाना नागले हे अतिशय हुशार गोलंदाज आहे तो सुद्धा. त्याचबरोबर संकेत कातकर हे सुद्धा 45 नंबर जरी त्यांच्या पाठीवर असेल तरी ते गोलंदाजी अतिशय सुरेख करतात. पण वैभव नागले सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज जो आज अनेक वर्षानंतर मैदानामध्ये उतरलेला आहे. गोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेंगी नागलेच्या खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी वेळ घ्यायचा नाही, लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं. एवढी सुद्धा मॅच महत्वाची नाही आहे. 12 चेंडू आणि धावा आवश्यक असतील त्या. धावा किती पाहिजे दादा? 9. पण अजूनही मॅच आहे. 12 चेंडू 9 धावा. आणि अक्षय नागले विकेट किपिंग साठी येतात आणि गणेश गोलंदाजीची धुरा घेतोय. शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवणार, की ह्याच ओव्हर मध्ये कसे हा संघ विजयाची माला लावणार बघूया. सौरव यांच्यासाठी गणेशांचा पहिला चेंडू, सुरेश चेंडू अक्षय, परंतु अक्षय यांच्याकडे तुम्ही जाऊ नका, ते एवढे धावतात बॉलच्या मागून, हेच मोठं असेल. 1 धाव तर घेतलेले आणि बघूया. आणि अक्षय थोडेसे दमलेले खेळाडू 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19. पॉज झाला आले ते जाऊ दे जेवायला. मॅच होऊ दे. ब्रेक कसं देतो लाईव्ह नको दिसू दे. काय प्रॉब्लेम? काल दिसलं कुठे एक मॅच. कम्युनिटीचा डिसिजन आपला लेफ्ट दिशेने मारलेला चेंडू 1 धाव तर घेतलेली आहे. गणेश यांचा चेंडू प्रसादाने आता संधी मिळेल ते गणेश यांच्या चेंडूवरती. एक तरी चेंडू निर्धाव करावा लागेल आणि असे चेंडू दाखवले लागतील. गणेशांना हे चेंडू दाखवावे लागतील. अजून मॅच गेलेली नाहीये. गणेशांचा पुढील चेंडू प्रसाद यांच्यासाठी. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू दिशा दिलेली आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. सिद्धेश वाळचे तिथे लेग साईडच्या दिशेने सीमारेषेवर काय करतात हा प्रश्न पडतोय आम्हाला, तर तिकडे एक चेंडू जात नाहीये. फिल्डिंग मध्ये बदल होत नाहीये. फिल्डिंग आहे तशीच, काही बदल होत नाहीये. ज्या ठिकाणी चेंडू जात नाही त्या ठिकाणी फिल्डिंग लावली जाते. आणि अक्षय नागरेसारख्या खेळाडूचं वजन कमी करण्याचा इथे प्रयत्न होतोय. 1-1 धावेने प्रत्येक चेंडूवर त्यांना धावावं लागतंय. गणेशांचा पुढील चेंडू असेल तो सौरभ यांच्यासाठी. धाव सगळे झालेले 21. धावा आवश्यक असेल ते 5. मागाशी 5 धावा सुद्धा करताना शेवटच्या षटकामध्ये चेंडू गेला होता. 1 धाव तर घेतलेल्या आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या 23. यानंतर होणार सामना VCC रुंडे विरुद्ध भारावी या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा पुकार असेल, नाहीतर त्यांच्या षटक कमी करण्यातील 2-2 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. दोन्ही संघांनी या माझ्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. VCC रुंडे विरुद्ध भालावली उदयराज पाटील. दोन्ही संघाचा आज शेवटचा पुकार. धावसंख्या आवश्यक असेल ती 2. 6 चेंडू आणि 2 धावा.
साई लागले. 2 धावा फक्त ठेवल्या ते गणेश पाडशे यांनी त्यांच्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा दिल्या तर विघ्नेशांनी. किती धावा मोजले रे विघ्नेशन किती दिल्या मग? साहिल यांचा पुढील चेंडू सामना करेल तो बोला आणि पोरा बघूया. आणि आता मात्र सुरेख खेळ पकडतायत. समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 2 धावा. बघूया कौशुभ हलदनकर बॅटिंग साठी जाणार का? आमची इच्छा असेल कौशुभ, आमची इच्छा असेल कौशुभ, आमची इच्छा असेल की ऋषभ हलदनकर यांनी जावं. सर्वांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे ऋषभ हलदनकर. परंतु अभि काय कोणाचं ऐकण्यातलं नाहीये. तो आता मध्ये बॅट घेऊन बॅट जर्सी नंबर 19 मैदानामध्ये जाताना दिसून येतोय. काय रे जाऊया 5 चेंडू आणि 2 धावा. सौरभ हे नेहमी अशी चूक करतात. सामना शेवटपर्यंत आणतात परंतु जिंकून काही देत नाही आहेत. आता ते अभिला जाताना सांगते 5 चेंडू आणि 2 धावा. ह्यात जर तुम्ही केला असतात तर संघाला बरं झालं असतं, टेन्शन फ्री झालं असतं संघ. VCC रुटे असा वेळ इथे आलेला आहे. पालावली उदयराज पाटील, उदयराज पाटील. तुझी बाग साहिल त्याने पहिल्या चेंडू निर्धाव टाकलेला आहे. बघूया ही मॅच पुढेपर्यंत जाणार का? सुरेख सुरेख चेंडू. बघा मी सांगितलं होतं की साहिल चेंडू त्याला गरजेचं होतं. मी सांगितलं होतं की यांनी या मॅच फिरवलेल्या आहेत कारण राजवाडीमध्ये 4 धावा आवश्यक असताना साहिल यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 4 धावा सुद्धा त्याने दिल्या नव्हत्या. धावसंख्या आवश्यक असताना 4 चेंडू आणि 2 धावा. साहिल हे सुद्धा आज हा व्हिडिओ ठेवणार का? 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. भूषण नागरे चिंगम खाऊन पाणी पिऊन आपल्या पोट कमी करण्याचा प्रयत्न करतायत कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी काय सुंदर फलंदाजी केली होती. 6 चेंडू आणि 1 धाव. वा वा. साहिल यांचा पुढील चेंडू अभि यांच्यासाठी. लेखा अभि आणि चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणि हा सामना भगवती कशा संघ जिंकतोय. विजय संघाचे खूप खूप